शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी नाशिक युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश काकड यांच्या वतीने मखमलाबाद येथे क्रिकेट प्रेमींसाठी भव्य टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजन केले होते। सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी गामणेमळा मखमलाबाद येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। 26 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत भव्य टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली। या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्रिकेट प्रेमींनी व खेळाडूंनी आपला खेळ दाखवत आनंदमय वातावरणामध्ये स्पर्धा संपन्न केली। शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी नाशिक युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश काकड यांनी आपल्या प्रतिक्रिया जागर महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनीला दिल्या। शिवतांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद तर्फे आयोजित मखमलाबाद टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन इथं केलं होतं। आपण 26 फेब्रुवारी 2024 ते 3 मार्च 2024 पर्यंत या स्पर्धा चालल्या। 2 मार्च पर्यंत अत्यंत चांगल्या उत्साहात या स्पर्धा सगळ्या पार पाडल्या। मंडळाच्या वतीने शिवतांडव प्रतिष्ठानच्या वतीने मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व सर्व मार्गदर्शक प्रेरणास्थान काय माझे असतील त्यांचे, ज्यांनी मला मार्गदर्शन केले त्यांचे व सर्व क्रिकेट प्रेमींचे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लावल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। भव्य टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी एकूण 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला होता। प्रथम पारितोषिक सोनवणे वॉरियर्स विजेत्या संघाला 1 लाख रुपये व ॲक्टिवा गाडी, स्टेलियन वॉरियर्स या संघाला द्वितीय पारितोषिक 61,000 रुपये व सायकल, व्यंकटेश्वर वॉरियर्स या संघाला तृतीय पारितोषिक 41,000 रुपये व सायकल, टाक्षी 11 या संघाला चौथे पारितोषिक 31,000 रुपये व अरब शेख या खेळाडूला बेस्ट सिरीज 11,000 रुपये, योगेश भोजने या खेळाडूला बेस्ट बॉलर 5,000 रुपये, मनसूब शहा या खेळाडूला बेस्ट बॅट्समन्स 5,000 रुपये असे पारितोषिक विजेत्यांना देण्यात आले। सामाजिक कार्यकर्ता प्रमोद पालवे यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली। शिवतांडव युवा प्रतिष्ठान आयोजित क्रिकेटचा महासंग्राम वर्ष पहिले आज मखमलाबाद येथे पार पडलेला आहे। गेली 6 दिवस इथे महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडू यांनी सहभाग नोंदवला व क्रिकेटच्या स्पर्धेनं खूप असं सहकार्य केलं। त्याबद्दल मी सर्व क्रिकेट प्रेमींचे व क्रिकेट प्लेयरचे सर्वप्रथमतः त्यांचे मी आभार मानतो। तसेच आमचे बंधू गणेश काकड यांनी गेली 2 महिन्यापासून या ग्राउंडची मेहनत करत असताना अति उच्च दर्जाचे ग्राउंड बनवले होते। जर आपण बघितलं असेल तर कुठल्या प्रकारचा खड्डा नसून कुठल्या प्लेयरला काही त्रास नसताना त्यांनी एकदम अतिउत्कृष्ट पद्धतीचे क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे। तसेच यापुढेही त्यांच्या हातून अशाच क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा घडो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तसेच आज प्रथम पारितोषिक सोनवणे वॉरियर्स यांनी जिंकले आहे, दुसरे पारितोषिक स्टॅलिन संघाने जिंकले आहे, तिसरे व्यंकटेश यांनी आणि चौथे कोण खतवड पाटा यांनी जिंकले आहे। त्या 4 पारितोषिक प्रथम साक्षी ओके प्रथम पारितोषिकाला 1 लाख रुपये पारितोषिक भेटले व गाडी, दुसऱ्याला 61,000 व सायकल, तिसऱ्याला 41,000 व सायकल, चौथ्याला 31,000। तसेच उत्कृष्ट सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट बॉलर, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक असे अनेक बक्षीस आज गणेश भाऊ काकड यांच्या माध्यमातून क्रिकेट प्लेयरांना गेलेले आहे। तरी मी पुन्हा एकदा मखमलाबाद ग्रामस्थ प्रभागाच्या वतीने तसेच नाशिक शहराच्या वतीने सर्व क्रिकेट रसिकांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मखमलाबाद प्रीमियर लीग 2024 आमचा संघ सोनवणे वॉरियर्स आज विजयी झालेलो आम्ही आणि गणेश भाऊ काकड यांनी चांगलं उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि आज आमच्या संघामधले सर्व खेळाडू उत्कृष्ट असे त्यांनी परफॉर्मन्स दिला। त्याबद्दल पूर्ण संघ, माझा संघ आयकॉन पूर्ण प्लेयरांनी पूर्ण 100% लावले आणि मी पण त्यांना चांगला सपोर्ट केला आणि माझ्या बरोबर असणारे आमचे जगदीश नागरे, आमचे बंधू मयूर सोनवणे आणि पावसकर हे सगळे म्हणजे आज आम्ही पूर्ण संघ
म्हणजे विजेते झालेलो आहे मोरवाडी गाव. यावेळी इंदुबाई नागरे, खंडू काकड, गोटू शिंदे, सतीश दात्रक, सागर विंचू, प्रकाश सानप, संजय गामणे, सूरज झोटिंगे, गलीब पटेल, अविनाश काकड, सिद्धेश लांडगे, धनंजय खोडे, अमोल काकड, उमेश काकड, मनोज चारसकर, खेळाडू प्रेमी, क्रिकेट प्रेमी, राजकीय, सामाजिक व धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर व मखलाबाद ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक.